सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। पाटणा देवीच्या जंगलात पुष्पाच्या वारसदारांचा धुमाकूळ। विविध वनौषधी, चंदन तसेच सागाच्या वृक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटणा देवीच्या जंगलामध्ये सध्या चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून रात्रीच्या वेळेस संभाजीनगर जिल्ह्याच्या भागातून डोंगर उतरून जंगलात चंदन चोरीचे प्रकार हे तस्कर पुष्पा स्टाईल करत असल्याचं वन विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर काही तस्कर फरार होण्यात यशस्वी झाले। दिनांक 22 जानेवारीच्या रात्री संभाजीनगर जिल्हा व चाळीसगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पाटणा देवी जंगलात नियत क्षेत्र कंपार्टमेंट 305 मध्ये वनपाल टीएल गादे चव्हाण, वन रक्षक आरजी तडवी, वन मजूर रमेश राठोड, मेघराज चव्हाण, ज्ञानेश्वर चौधरी, सोमनाथ चौधरी, वाल्मिक तलवारे, वाहन चालक बापू अगोणे यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना वृक्षतोडीचा आवाज आल्यानं त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता 7 ते 8 लोक चंदनाची झाडं तोडत असताना दिसून आले। मात्र पथक येत असल्याचं पाहून यातील इतर आरोपी पळून गेले। तर असलम खान फकीर मोहम्मद पठाण खान राहणार कुंजखेडा तालुका कन्नड हा पथकाच्या हाती लागला। त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक कुऱ्हाड व मोबाईल आढळून आला। पथकानं परिसरात पाहणी केली असता 5 ते 7 चंदनाची झाडं तोडलेली आढळून आली। त्यातील गाभा काढून आरोपी पसार झाले होते। पकडलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास 5 दिवसांची वन कोठडी देण्यात आली होती। कोठडीत आरोपीची चौकशी केली असता त्यानं त्यांच्या इतर साथीदारांची नावं सांगितली। त्यात एका रोजंदारी मजुराचा देखील समावेश असल्याचं निष्पन्न झालं। तपासात मिळालेल्या माहितीनुसार गोरख सुदाम राठोड व गप्पार हैदर पठाण या दोघांना दिनांक 25 जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले असून यातील गोरख जाधव हा रोजंदारी वन मजूर असून तो चंदन तस्करांना जंगलाची माहिती पुरवत असल्याचं आरोपींनी सांगितलंय। या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 29 जानेवारी पर्यंत कोठडी देण्यात आलेली आहे। पाटणा देवी जंगलामध्ये असलेल्या वन संपत्तीवर नेहमीच तस्करांची नजर असते। यापूर्वी अनेक वेळा चंदन चोर, सागवान चोर तसेच गारगोटी तस्कर अशा लोकांवरती वन पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र या चोऱ्या अद्यापही या जंगलामध्ये सुरूच आहेत। वन विभागानं कडे असलेल्या मनुष्यबळाच्या अभावामुळे एवढ्या मोठ्या जंगलावर मोजक्या वन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने लक्ष ठेवणं अवघड बाब आहे। त्यामुळे या क्षेत्रात अधिकचं मनुष्यबळ वन विभागाचे असावे अशी अपेक्षा अनेक वेळा व्यक्त होते। विभागीय वन अधिकारी नाईकवाडी, सहाय्यक वन रक्षक लोंढे, वन परिक्षेत्र अधिकारी एम.के. राहटळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गादे चव्हाण, वन रक्षक पी.सी. कुलकर्णी व सहकारी पथकानं ही चंदन तस्करी पकडण्याची कारवाई केली असून यापुढे चंदन चोरांविरुद्ध कठोर कारवाई सत्र सुरू होणार असल्याचं समजलंय। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।